तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। गेल्या 3 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे। काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे। जिल्ह्यातील जेमतेम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत। खामगाव तालुक्यातील मन प्रकल्प सुद्धा ओव्हरफ्लो झाला असून प्रकल्पाचे 5ही दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले असून प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे। मन नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव ग्रामीण। मी गणेश सुरेश सांगळे, शाखाधिकारी मन प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग शिरला नेमाने। आज आपण आता सद्यस्थितीत शिरला धरणावर उभा आहे। सध्या 12:30 वाजत आलेले आहेत। आज सकाळी धरणात पाण्याची आवक पाहता आणि पावसाची आवक पाहता सकाळी आपण 5 गेट हे आपले सोडण्यात आले। सकाळी 5 गेटद्वारे 30 सेंटीमीटरचा डिस्चार्ज सोडण्यात आला होता, परंतु त्याद्वारे तरी पाण्याची आवक वाढत असल्यामुळे आतापर्यंत 5 गेट हे 50 सेंटीमीटरने 70 सेंटीमीटरने उघडण्यात आले। त्याद्वारे 420 क्युबिक मीटर म्हणजे 420 घनमीटर प्रति सेकंदचा अतिरिक्त विसर्ग हा मन नदी पात्रात सोडण्यात आलेला होता। परंतु आता सद्यस्थितीत पाण्याची आवक कमी झाल्यामुळे सद्यस्थितीत 5 गेट हे 50 सेंटीमीटरने सुरू असून त्याचा जो विसर्ग आहे तो 300 घनमीटर प्रति सेकंद एवढा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे आणि सद्यस्थितीत सुरू आहे।